विद्यार्थी संघटनेच्या वतीने गोटलक मैदान आपण या ठिकाणी गेले जाऊन दिवसापासून आंदोलन चालू आहे आणि 3 दिवसापासून उपोषण चालू आहे। सरकारकडे ज्या मागण्या आपल्या आहेत त्या मागण्या खूप अवघड नाही आहे, परंतु तरी पण आणि ज्या मागण्या आपल्या सरकारकडे आहेत त्या सरकारने मान्य कराव्या यासाठी प्रयत्न चालू आहे। परंतु आम्ही सर्वजण विद्यार्थी संघटनेच्या वतीने आणि आम्ही सर्वजण मिळून आम्ही काल एक ठराव मांडला। जर 31 तारखेच्या आत जर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 1 तारखेला 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता मोठा उलगुलान आधी सर्व आदिवासी बांधवांना सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे आणि आपला पाठिंबा जे आपले भाऊ उपोषणाला बसलेले आहेत त्यांना आपण तो पाठिंबा द्यावा ही आपल्याला सर्वांना विनंती आहे। 1 सप्टेंबर 2026 सकाळी 11 वाजता गोटलक मैदान या ठिकाणाहून हा मोर्चा निघणार आहे। हा मोर्चा त्र्यंबकनाथा, सरकारी सिग्नल, शालीमार, रेड क्रॉस सिग्नल, MG रोड, त्यानंतर कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं जाईल आणि त्यानंतर तो मोर्चा आदिवासी विभाग नाशिक आयुक्तालय आणि जर त्या मागण्या पूर्ण होत नसतील तर आम्ही आदिवासी विकास समिती आणि अशोक विखे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही आणि जर तेही कमी पडलं आम्ही नाशिक ते मुंबई मंत्रालय आम्ही पायी मोर्चा नियोजन देखील आम्ही करणार आहोत। हेच या निमित्ताने आम्ही या ठिकाणी सर्व विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही येणाऱ्या मोर्चाला सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण या आणि जे उपोषण करत आहेत जे आपले भाऊ बहीण बसलेले आहेत सर्वांना आपण एक ताकद देऊया जेणेकरून हे सरकार जे झोपलेलं आहे ते जागी होईल आणि आपल्या सर्व मागण्या पूर्ण होतील हा माझा विश्वास आहे। जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी। झेंडे पक्षाचे बाजूला घेऊ सारे जिद्दीनं